खेळामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नादखेळा जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता श्री संभाजी पैलवान बावधन यांच्या गोट्यावर आहोत आणि एक नामांकित खरेदी म्हणजे बाहेर झाली, पाहुण्यांना एक बैल दिलाय, तर त्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. तर नमस्कार. तर आपलं नाव सांगा. सार्थक पाटील, राहणार बांबोरा सिद्धटेक, तालुका कर्जत, बर, जिल्हा अहमदनगर. बैल कसा काय तुम्ही? बैल इन्स्टाला आमची अक्षय शेट्टी आमची ओळख झाली. इन्स्टाला फोटो केलता, पोस्ट केलता त्यांनी. त्यावेळेस विकायचं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळेस मग आम्ही त्याला डायरेक्ट फोन लावला. फोन लावल्याच्या नंतर मग त्या काहीतरी 8 आठवड्यांनीच आम्ही इकडे आलो बावधनला. आल्याच्या नंतर आमचा व्यवहार झाला. चालतंय. तुम्ही कशी काय पार केली? ते आलता अगोदर बघायचं कसं काय? नाही बघायला नव्हतं आलो, फक्त इन्स्टा पोस्ट केल्यामुळे फोटो बघितला आम्ही. फोटोवरनच पार केली आम्ही त्याची. आणि आता आपल्याकडे गुरं किती म्हणजे बैल वगैरे काय काय? घरी आमच्याकडे 2 गोडा बैल आहेत, एक गोरा आहे, 2 देशी खिल्लार गाय आहेत. गाय बी जाती होऊन देत. बैलाची पुण्य आहे. त्या बैलाला फक्त तुम्ही नुसतं मोकळा द्या. बोला का. खोंड आणल्याला किती दिवस झाले? आपण आणला खोंड 6 महिने झाले. आता लहान बच्चा आणला. लय मोठा बैल आहे, लय मोठा झाला असता आपल्या गावला. पण आता बगाडाच्या मुळे आपल्या गावात लय मोठी बैल येतात. हा बैल आताशी दूध आहे, बरोबर लावला, लय मोठा बैल. पण त्याचं कारण काय सांगा? द्यायचं आता हा अजून 2 वर्ष बैल आपल्याला सांभाळावं लागेल, तेव्हा आपल्या बगाडाला चालेल. त्यामुळं मग म्हंटल, आहेत जवळचे आपले मित्र होते, त्यांना वस्तू आवडली, त्यांच्या डोक्यात बसला. ते म्हणले आमची बी इच्छा आहे तुमच्या भागात एखादा बैल खरेदी करायचा, की बगाडाला ह्याला बैल जशी लागते तशी. आता त्यांच्या भागात एवढी मोठी बैल नाहीत, पण तरी त्यांना पसंत पडला, त्यांना बैल आवडला त्यांना, म्हणून आपण दिला. आपल्याला अजून 2 वर्ष सांभाळावं लागेल तेव्हा आपल्या गाड्यात बैल काम करेल. मग आता सध्या आपल्याकडे 2 बैल आहेत बगाडासाठी, मग हा खोंड दिला त्यांना. बरं, आता बैल आपण चालू केलाय? हा, बैलगाडीला चालू आहे बैल. शेतीत काय एवढा हात लागला नाही, बैलगाडीला छकडीला चालू आहे. त्यांना जोडून झुपून दाखवला आपण. रोख रक्कम आपली कॅश देऊन व्यवहार? हा, रोख रक्कम कॅश देऊन आपला व्यवहार झालेला आहे. हा, बस का महाराज. इकडे होती का जरा. सांभाळणार की मला त्यांना बैल नाही नाराज करणार. बैल बी तसा दिला पुरत असते तर पण आणता नाही पाटील घरी गेलो काढ मूर्ती नाक कापायचं नाही. आपली ज्या मूर्ती काय त्याला काय बघ बरं. आता खरेदी झाली तर देऊ. मूर्ती आहे तीच पहिली त्याची मूर्ती. पहिली मूर्ती बघ कुठे जाऊ द्या पुढे. हो.
जबाबदारी संपली.